चला तर सुरू करूया आपण. आपल्याला आता सेशन कंटिन्यू करायचं आहे. तुम्हाला धडा पुढे तुम्हाला शिकायचा आहे सोलार फोटोव्होल्टाइक सेल म्हणजे सौर विद्युत घट. काय शिकायचं तुम्हाला? सोलार फोटोव्होल्टाइक सेल म्हणजे मराठीमध्ये त्याला सौर विद्युत घट असं म्हणूया आपण. बघा काय आहे तर यामध्ये सौर विद्युत घट किरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे काय करतात? विद्युत ऊर्जेमध्ये करतात. लक्षात घ्या, जी काही सूर्यप्रकाशामध्ये बरोबर, सूर्यप्रकाशामध्ये जी काही प्रकाश ऊर्जा असते त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर सरळ सरळ हे काय करतं? सरळ सरळ काय करतं? हे तर विद्युत ऊर्जेमध्ये करतात. या प्रक्रियेला फोटोव्होल्टाइक परिणाम काय म्हणतात? फोटोव्होल्टाइक इफेक्ट असे म्हणतात. मराठीमध्ये सुद्धा फोटोव्होल्टाइक इफेक्ट असे म्हणतात. ठीक आहे. तर या प्रकारच्या ज्या काही ऊर्जा रूपांतरातून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट असते. म्हणजे कशी असते? डायरेक्ट करंट असतो. तुम्हाला मी शिकवलं दिष्ट विद्युतधारा आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा. दिष्ट आणि प्रत्यावर्ती, डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट. हे सौर विद्युत घट अर्धवाहक म्हणजे सेमी कंडक्टर या विशिष्ट पदार्थापासून बनलेले असतात. उदाहरणार्थ सिलिकॉन. काय आहे? सिलिकॉन. सिलिकॉनच्या एक चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळजवळ आपल्याला 300 मिली अँपियर एवढी विद्युतधारा तर 0.5 एवढे विभवांतर मिळते. सिलिकॉनच्या एका सौर घटाचे क्षेत्रफळ असते 100 सेंटीमीटरचा वर्ग. तर तुम्हाला सौर घटापासून जवळपास 3 अँपियर म्हणजे 3 अँपियर एवढी काय मिळते? विद्युतधारा मिळते आणि 0.5 एवढे विभवांतर मिळते. लक्षात ठेवायचं आहे की सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. ते कशावर अवलंबून असते? तर सूर्यप्रकाशावर. तर यामध्ये कोणता होतो बघा? हा सूर्यप्रकाश आहे. बघा, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा आहे. त्याचा रूपांतर होतोय कशामध्ये? दिष्ट विद्युतधारेमध्ये. कशा होतं? दिष्ट विद्युतधारेमध्ये होतो. कशामुळे होतं? तर एक परिणाम आहे या ठिकाणी. आदित्य आवाज बंद ठेव. या ठिकाणी जो परिणाम आहे त्या परिणामाला म्हणतात फोटोव्होल्टाइक इफेक्ट. काय म्हणतात त्याला? फोटोव्होल्टाइक इफेक्ट. काय म्हणतात आपण त्याला? फोटोव्होल्टाइक इफेक्ट. ठीक आहे. काय म्हणतात त्याला? फोटोव्होल्टाइक इफेक्ट. फोटोव्होल्टाइक परिणाम असे म्हणतात. आवाज बंद ठेवायचा बाळांनो तुमचा प्लीज. चला कुठे होतो आपण? येस, सो हिअर वी आर. चलो. सो सोलार फोटोव्होल्टाइक सेल आपल्याला शिकायचं. काय शिकायचं? सोलार फोटोव्होल्टाइक सेल्स. सो वी ऑलरेडी न्यू दॅट solar photovoltaic cell converts the solar radiation energy directly into electrical energy. ते टर्बाइन वगैरेचा काही संबंध नाहीये. राईट. सो दिस इज कॉल्ड सोलर फोटोव्होल्टाइक इफेक्ट. याला काय म्हणतात? सोलर फोटोव्होल्टाइक इफेक्ट. द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड थ्रू दिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज डीसी इन नेचर. त्याला काय म्हणतात? डीसी, डायरेक्ट करंट असतो. These solar cells are made up of special types of material called as semiconductors, which example is silicon. काय पता या ठिकाणी सिलिकॉन नावाचं सेमीकंडक्टर वापरलं जातं. A silicon solar cell of dimension 1 centimeter square generates current of about 30 milliampere and potential difference of 0.5 volt. Potential difference 0.5 volt. Thus, a silicon solar cell of dimension 100 centimeter square असेल तो जनरेट करेल इलेक्ट्रिसिटी 3 अँपियर. किती? 3 अँपियर अँड 0.5 आधी ते आवाज बंद ठेव. 0.5 व्होल्ट काय होणार त्या ठिकाणी? पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार. रिमेंबर दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम अ सोलर एनर्जी सेल इज इंडिपेंडेंट ऑफ इट्स एरिया. पोटेन्शियल डिफरन्स त्याच्या एरियाशी इंडिपेंडेंट आहे. सो यू कॅन सी हिअर एनर्जी इन सनलाइट इज कन्वर्टेड इनटू डीसी, डायरेक्ट करंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, अँड द इफेक्ट इज नोन एज फोटोव्होल्टाइक इफेक्ट. कोणता इफेक्ट आहे? फोटोव्होल्टाइक इफेक्ट. सो हाऊ दिस हॅपन्स? कसं काय होतं बघा? एक सेकंड वानू. ओके. तर आता कशा प्रकारे यांची जोडणी आहे किंवा काय बघा आपल्याला कसं करायचं आहे. तर तुम्हाला जी एक जोडणी दिलेली आहे, एक ठिकाणी दिली तुम्हाला एकसर जोडणी आणि दुसरी तुम्हाला दिलेली आहे समांतर जोडणी. एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. आता आपण प्रत्येकाची माहिती पाहूया बघा. आता जर तुम्ही इथे बघितलं तर या ठिकाणी 2 घट दिलेत. ते एकमेकांना बाजूबाजूला जोडलेले आहेत. हा एक घट आणि हा एक घट आहे. तर त्याचबरोबर इथे तुम्हाला याच्यामध्ये असलेलं V1 हे विभवांतर आहे. हे V2 याचं विभवांतर आहे. या ठिकाणी I ही काय मिळणार तुम्हाला? I बरोबर I1 अधिक I2 आणि V मिळणार तुम्हाला V1 अधिक V2. या ठिकाणी धन आहे, या ठिकाणी ऋण आहे. हे सर्व पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर पाहिलेलं आहे. चला आता लक्ष द्या काय सांगितलं नेमकं. तर आपण काय केलेलं आहे? 2 सौर घट एकसर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारे जे विभवांतर आहे हे दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज एवढे असते. म्हणजे V बरोबर V1 अधिक V2. परंतु या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. म्हणजे
एक्स जोडणी जर विद्युतधारा जोडली तर विद्युतधारेची मात्र बेरीज होते का? नाही. विद्युतधारेची बेरीज होत नाही. तुम्हाला आकृती 2.3 दाखवली आहे. पण जर आपण या ठिकाणी त्यांची जर या अशी जोडणी केली, कशी काही जोडणी केली आपण त्यांची समांतर जोडणी केली बघा. समांतर जोडणी जर केली तर काय फरक होतो बघा. जर आपण समांतर जोडणी केली तर त्यांच्यापासून मिळणारी जी काही विद्युतधारा ही दोन घटांपासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते. परंतु या जोडणीपासून मिळणारे विभवांतर मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतराएवढे असते. म्हणजे समांतर पद्धतीने जोडल्यास तुम्हाला विभवांतराची बेरीज होत नाही. दोघांमध्ये प्रश्न गोष्टी आहेत. तर काय होतं समांतर जोडणीने जोडलं तर विभवांतराची बेरीज होत नाही. आणि जर आपण एक्स जोडलं तर त्यांचे विद्युतधारेची बेरीज होत नाही. मग काय करावं लागतं त्यांना? तर हे दोन्ही जे सेल असतात हे तुम्हाला अशा प्रकारे जोडावं लागतं बघा. तर अशा प्रकारे त्यांना जोडावं लागतं. कसं जोडतात बघा ते तर सौर गट एकत्र जोडतात. किती जोडले? 36 सौर गट जोडले. किती 36 गट सौर गट जोडले? 36. बघा. तर मग अशा प्रकारे काय करतात, की अनेक सौर विद्युत गट एकसर पण आणि समांतर पण लक्षात घ्या. एकसर पद्धतीने सुद्धा जोडतात, समांतर पद्धतीने सुद्धा जोडतात आणि हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल तयार करतात. काय तयार करतात? सौर पॅनल तयार केले जातात. हे बघा तुम्हाला आकृती दिलेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला कळेल की एखाद्या सौर पॅनलमध्ये 100 सेंटीमीटर वर्ग क्षेत्रफळाचे जर 36 सौर गट असतील तर विभवांतर होते 18 व्होल्ट आणि 3 अँपिअर विद्युतधारा मिळते. असे अनेक पॅनल जर आपण एकत्र ठेवले तर तुम्हाला चांगली ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. जशी हवी, जशी तुमची गरज आहे तशी ती ऊर्जा त्या ठिकाणी मिळत जाते, वाढत जाते. चांगल्या सौर विद्युत घटाची कार्यक्षमता जवळ-जवळ 15% असते. किती असते? 15% एवढी असते. म्हणजे एखाद्या सौर पॅनलला दिवसातून 100 वॅट जरी प्रकाश मिळाला, 100 वॅट सेंटीमीटर स्क्वेअर दर सेंटीमीटर स्क्वेअर, तरी तो तुम्हाला 15 वॅट एवढी काय देईल? विद्युत शक्ती देईल. किती देईल तो? 15 वॅट विद्युत शक्ती देईल. बघा, हा त्याच्यामध्ये काय असतो फरक तुम्हाला त्याची माहिती आहे बघा. परत सांगतो बघा. नाव थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो. व्हॉट इज हॅपनिंग व्हेन अशा प्रकारे तुम्ही सोलार सेल सीरीजमध्ये घेतले. सीरीजमध्ये घेतल्यावर काय होतं हिअर व्ही इज इक्वल टू V1 प्लस V2 बट आय इज नॉट इक्वल टू आय इज इक्वल टू I1 प्लस I2. आय इज इक्वल टू I1 प्लस I2. तुमच्या मराठीमध्ये थोडीशी डायग्राम थोडी चुकल्यासारखी वाटते मला. 2 मिनिटं थांबा. बघू द्या. 1 मिनिटं. हे बघा इथे I1 बरोबर हे असं पाहिजे होतं. आय बरोबर I1 अधिक I2 असं पाहिजे होतं. आय बरोबर I1 अधिक I2 पाहिजे. I1 बरोबर I2 असं पाहिजे होतं ते. इथे बघा थोडीशी आकृती मला तर गडबड कशी आहे कळेल तुम्हाला. आणि इथे बघा इथे तुम्हाला हे दिलेलं आहे. हे बघा आय बरोबर I1 बरोबर I2. ठीक आहे. तर अशाच काय होतं इथे व्ही जो आहे ना व्ही म्हणजे विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स ते तुम्हाला व्यवस्थित मिळतं इथे ऍड होतं पण आय म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी ऍड होत नाही. सी the potential difference obtained from this combination is addition of the potential differences of individual solar cells. However, the current generated from this combination is equal to the current from an individual cell. ठीक आहे. मराठीवाले तुमच्या पुस्तकावर करेक्शन करून घेते. हे बरोबर इथे समोर स्क्रीनवर. It means that when solar cells are connected in series, currents from the individual cells are not added. Similarly, जर तुम्ही त्याला पॅरलल मध्ये केलं तर इथे काय होतं करंट ऍड होतो पण पोटेन्शियल डिफरन्स ऍड होत नाही हिअर राईट. सी तुम्हाला काय मिळेल if solar cells are connected in parallel the potential difference from the two cells are not added. ते potential difference ऍड होत नाही. फक्त ऍड काय होते इलेक्ट्रिसिटी ऍड होते. सो व्हॉट दे डू ते काय करतात ओके व्हॉट दे डू ते अशा प्रकारे अरेंजमेंट करतात बघा 5.25 36 सोलर सेल्स वापरले किती 36 वापर 36 सोलर सेल्स. इन दिस वे व्हॉट हॅपन्स बाय कनेक्टिंग मेनी सोलर सेल्स in series and in parallel solar panels generating required current and potential difference are made. किती पाहिजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी किती पाहिजे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स किती तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकता म्हणजे याच्यामध्ये इफ 36 सोलर सेल्स ऑफ each size 100 सेंटीमीटर स्क्वेअर आर कनेक्टेड सो यू विल गेट अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 व्होल्ट आणि करंट किती मिळणार 3 अँपियर किती मिळणार 3 अँपियर. त्यानंतर मेनी सॉरी many such panels are connected together to generate electricity on large scale. A good solar cell can have an efficiency of around 15%. म्हणजे काय if we get the solar power 100 वॅट जर पॉवर त्याला मिळाली सोलर रेडिएशन मिळाले तर 15 वॅट काय करणार इलेक्ट्रिसिटी तयार करणार 15 वॅट इलेक्ट्रिसिटी तयार करणार काय इट विल प्रोड्यूस 15 वॅट इलेक्ट्रिसिटी राईट. समजतंय. मग अशा प्रकारची मांडणी असते. तुम्ही जर बघितलं असेल तुम्हाला पटकन कळून जाईल हे म्हणजे बघितलं असेल तरी त्याच्यामध्ये काय तुम्हाला जास्त डीप मध्ये जायचं नाही की बाबा कसं काय कुठल्या प्रकारे त्याची मेथड चालते वगैरे. फक्त
आता असे जे काही पॅनल असतात बघा, असे अनेक सौर पॅनल एकसर आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधाराने विभवंत तुम्हाला निर्माण करता येते. तुम्हाला आकृती दाखवली बघा. तर हा एक सौर गट आहे बघा. स्क्रीनवर नीट लक्ष द्या. हा एक तुमचा सौर गट आहे. त्या सौर गटाची तुम्ही काय केलेली आहे, पॅनल सौर गटाची एक्स जोडणी केलेली आहे. त्यानंतर स्ट्रिंग अनेक पॅनलची तुम्ही एक्स जोडणी केलेली आहे आणि ॲरे ॲरे म्हणजे अनेक स्ट्रिंगची समांतर जोडणी केलेली आहे. बघा अशा प्रकारे पॅनल तुम्ही पाहिलेले असतील बऱ्याच वेळा. नसेल तर कधी कुठे गेला तर तुम्ही ते नक्की त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कसे असतात ते, काय असतात ते. फक्त अभ्यासासाठी, माहिती असण्यासाठी. सौर गट हा सौर विद्युत केंद्रातील मूळ घटक. प्रत्येक सौर गट एकत्र येऊन सौर पॅनल बनते. काय म्हणतात, सौर पॅनल बनत असतं. अनेक सौर पॅनल एकसर जोडणीने जोडून हं, काय म्हणते स्ट्रिंग बनते. काय म्हणते स्ट्रिंग बनत असते आणि अनेक स्ट्रिंग जर जोडल्या समांतर जोडल्या त्याला म्हणतात सोलार अरे. काय म्हणतात, सोलार अरे. या प्रकारे सौर घटांपासून हवी तेवढी विद्युत शक्ती उपलब्ध होत असल्याने, प्रश्न आवाज बंद करायचा आहे. अतिशय कमी विद्युत शक्ती लागते. बरोबर, अतिशय कमी काय लागते, विद्युत शक्ती लागते. अशा यंत्रांपासून उदाहरणार्थ सौर घटांवर चालणारे गणनयंत्र, हे तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं कॅल्क्युलेटर. ते मेगावॅट शक्तीच्या सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सौर घटाचा उपयोग केला जातो. ठीक आहे. 2 मिनिटं. थोडंसं राहिलं पुढे, जास्त काही नाही आपलं. होऊन जाईल आपल्या सेशनमध्ये. सी. सो मेनी सोलर सेल्स, इकडे तुम्हाला डायग्राम दाखवला बघा. मेनी सोलर सेल्स दे आर जॉइंट टू फॉर्म अ मॉड्यूल. मॉड्यूल फॉर्म स्ट्रिंग अँड स्ट्रिंग फॉर्म्स अरे. बघा, स्ट्रिंग फॉर्म्स अरे. राइट? सो many solar panels are connected in series and in parallel to generate required current and potential difference. As shown in figure 5.26, solar cells is the basic. सगळ्यात बेस आहे solar cell. Then many solar cells come together form solar panel किंवा module. Many solar panels connected in the form of solar string तयार होतं, मग array तयार होतात. काय तयार होतात? मग solar array. Right? So we can obtain as much as electrical power as needed. They are used in applications which need marginal power. Getting? चला पुढे गेलो आपण. हा, इथे आता यात काय दिलं बघा, 2 मिनिटं. सौर औष्णिक ऊर्जा पण आपल्याला वापरायची आहे बघा. छान असं तुम्हाला पुढे आहे सगळं. होईल आपला, एवढा काय वेळ लागणार नाही याच्यामध्ये. थोडंसं बोर होतं मलाही माहिती, कारण हे विषय आपले नसतात आणि हे थोडंसं इंजिनिअरिंग टाइप वगैरे जातं. तर जे मुलं इंजिनिअरिंगला वगैरे जाणार त्यांच्यासाठी खूप चांगला फायदा आहे. सौर घटकापासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट असते, डायरेक्ट असते. त्याची विद्युत यंत्रे दिष्ट विद्युत शक्ती चालतात. जसे की लाईट एमिटिंग डायोड म्हणजे एलईडी आधारित विजेचे दिवे. त्या ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे वापरता येते. तुम्हाला मी सांगितलं की सरळ सरळ ती ऊर्जा वापरता येते. स्ट्रीट लाईट असतात त्यावर सरळ सरळ ते पॅनल लावलेले असतात एलईडी आणि त्याच्यावर ते दिवे चालतात. त्याच्या वेगळी काही गरज नाही. परंतु सौर घटापासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असताना तयार होत असल्याने, जर ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर विद्युत घटामध्ये बॅटरीची साठवून ठेवावी लागते. तुम्हाला बॅटरीची गरज लागते जर तुम्हाला नंतर ती वापरायची असेल तर. परंतु काय होतं की आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेली बहुतेक उपकरणे ही एसी चालतात, प्रत्यक्ष विद्युतधारेवर चालत असल्याने अशा वेळी सौर घटाद्वारे निर्मित व बॅटरीमध्ये साठवलेल्या विद्युत ऊर्जेचे रूपांतर, तुम्हाला त्यासाठी एक इन्व्हर्टर लागतं. काय लागतं? इन्व्हर्टर लागतं. या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे तुम्ही काय करतात, एसीचं विद्युत रूपांतरामध्ये काय करतात, विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करावं लागतं. बरोबर की नाही? म्हणजे सौर घट असतो त्यापासून बघा इकडे तुम्हाला दिलंय. सौर घट असतो, तुम्हाला विद्युत घट, सौर घटातून विद्युत घटातून इन्व्हर्टर, इन्व्हर्टर म्हणून तुम्हाला डायरेक्ट काय मिळतं, एसीवर चालणारी विद्युत उपकरणे तुमची चालतात. नाहीतर ती डायरेक्ट आपण वापरू शकत नाही. ती डायरेक्टली आपल्याला वापरता येतात का? नाही वापरता येत. बरोबर की नाही? परत सांगतो बघा, थोडंसं लक्षात घ्या. हं. So the power available from the solar cells is DC. So in applications which need DC power, that is the based on light, electric lights based on, एक सेकंड. काय झालं, माझा आवाज येत नाही का सर? स्क्रीन इज डिसेबल. स्क्रीन तर चालू आहे बाळा, 2 मिनिटं थांब जरा. So what happens whenever the light emitting diode, that is LED lights just they can directly use this energy. They can directly use this energy. However, since the energy from the solar cell is available only in presence of sunlight, आवाज बंद ठेवायचा आहे कुंभार. The the energy has to be stored in batteries for use at later time. तर तुम्ही ते बॅटरीमध्ये स्टोअर करावं लागते. बट जर घराचा विचार केला
However, most of the equipments in domestic as well as industrial use, they run on the AC power, that is alternate current power. As such, in such cases, what happens? The DC solar power must be converted into AC. आता हे करण्यासाठी काय वापरतो आपण? We use an inverter. आपण काय वापरतो? इन्व्हर्टर वापरतो. बरोबर? इन्व्हर्टर. आपल्या घरामध्ये पण इन्व्हर्टर आहे ना, ते याच त्याच्यावर काम करतं बघा. अशा प्रकारे हे सोलार ग्रिड्स सोलार काय म्हणतात सोलार अरे आणि इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिले बघा या लेफ्ट हँड साईडला इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर सोलार ग्रिड अँड सोलार या ठिकाणी सूर्य तुम्हाला दिसते बघा सूर्य दिसतोय प्रकाश ऊर्जा अनेक सौर पॅनल एकत्र जोडून हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा अनेक पॅनल मार्फत निर्माण झालेली डीसी इन्व्हर्टर मार्फत एसी मध्ये रूपांतरित केली जाते त्यासाठी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर लागते काय लागतं ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने ही शक्ती आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युतधारेच्या रूपात विद्युत वितरण जाळ्यामध्ये वितरित केली जाते अशा सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा तुम्हाला दाखवलेला आहे बघा लेफ्ट हँड साईडला आराखडा आहे काल मी तुम्हाला आकृत्या काढा सांगितल्या होत्या त्या बऱ्याच मुलांनी काढल्यात नाही काहीने काढलेल्या नाहीत एनिवेज तर या प्रकारे ऊर्जा निर्मिती होताना कुठल्याच प्रकारचे इंधनाचे ज्वलन होतं का नाही होत त्यामुळे प्रदूषण होत नाही ऊर्जेची निर्मिती होते परंतु सूर्यप्रकाश फक्त दिवसात उपलब्ध असल्याने सौर विद्युत गट फक्त दिवसात निर्मिती करू शकतात रात्री त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही सो दिस वे एनर्जी फ्रॉम द लाईट इज स्टोर्ड होते कनेक्ट होते तिचा एसी फॉर्म होतो सॉरी डीसी होतं डीसीचं मग एसी फॉर्मेशनसाठी यू रिक्वायर इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर आणि फायनली तुमची एनर्जी या ठिकाणी स्टोअर होऊन जाते बघा राईट सो परत वाचतो तुमच्यासाठी वी हॅव सीन दॅट मेनी सोलार पॅनल्स कॅन बी कनेक्टेड टुगेदर टू जनरेट वॉट एव्हर एनर्जी वी नीड जेवढी पाहिजे तेवढी वापरू शकतो आपण सोलर सेल्सचं प्रमाण प्लस मायनस करून राईट So as shown in the figure, DC power generated from these panels is first converted into AC power. A transforms the voltage and current levels of the generated power and then it is fed into the electricity distribution network. तुम्हाला दाखवलं बघा schematic representation या ठिकाणी. Now, so in this way, what happens? In this way, the electricity is generated without any fuel combustion and so without any air pollution. कुठलंही pollution वगैरे होत नाही without any air pollution. However, since the energy is generated using solar radiation, solar cells can generate electricity during daytime only. Okay, they can generate electricity daytime only. लास्ट पार्ट तुमचा आहे सौर औष्णिक विद्युत केंद्र सोलार थर्मल बरोबर सोलार थर्मल सेल्स हा शेवटचा पार्ट आहे तुमचा या धड्याचा आणि मग आपण मॅथची रिव्हिजन घेऊया थोडस हा पार्ट पाहून घेऊया आपण काय बघा मला वाटत नाही की खूप जास्त आपण फास्ट जातोय पण बऱ्यापैकी आपला समजते तुम्हाला सौर औष्णिक विद्युत केंद्र त्याला म्हणतात सोलार थर्मल सेंटर एनर्जी सेंटर चला तर कोळसा अणुऊर्जा याद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून देणाऱ्या विद्युत ऊर्जा निर्माण करता येते आपण पाहिले अशीच औष्णिक ऊर्जा सूर्यप्रकाश सुद्धा मिळवून ऊर्जा निर्मिती करता येते हे टप्पे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा टप्पे या ठिकाणी काय काय होतं बघा तर सूर्यप्रकाश एकत्रित करण्याकरिता एक परावर्तक हवा असतो त्यामुळे काय होतं एकत्रित झालेला जो सूर्यप्रकाश आहे त्या सूर्यप्रकाशाचा ऊर्जा शोषण्यासाठी शोषक म्हणून वापर केला जातो नंतर वाफेवर चालणारे टर्बाईन असतात ते टर्बाईन फिरतात ते विद्युत जनरेटरला जोडलेले असतात आणि विद्युत जनरेटर फिरल्यामुळे काय तुम्हाला मिळते ऊर्जा मिळते काय मिळते तुम्हाला ऊर्जा मिळते बरोबर परत रिपीट करतो बघा सोलार थर्मल पॉवर प्लांट सोलार थर्मल पॉवर प्लांट आपण काय करतो आता इथे थर्मल एनर्जी तयार करतो वी हॅव सीन द थर्मल एनर्जी आपण पाहिलं कोल आणि न्यूक्लिअर पॉवर वगैरे न्यूक्लिअर फ्युअल वगैरे नाही thermal energy can also be generated from the solar radiation and can be used for electricity production आहे we can use it for electricity production so what we use for that purpose concentrators for collecting sunlight then absorber for absorbing connect concentrated sunlight then steam turbine ओके पाणी असतं पाणी आपण गरम करतो स्टीम तयार होते स्टीमने टर्बाईन फिरतात देन इलेक्ट्रिसिटी जनरेटर असतात ते फिरतात आणि यू गेट द एनर्जी त्याचा पण तुम्हाला डायग्राम दाखवला बघा पुढे येस अशा प्रकारे ते वापरतात तर ही तुम्हाला आकृती आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं काय काय कसं तुम्हाला दाखवलं बघा तर सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण एका शोषकावर केंद्रित केले जातात त्यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होते या उष्णतेच्या सहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होतं लक्षात घ्या इथे आपण पाण्याचा वापर करतो आता आधी पाण्याचा वापर केला नव्हता आपण
टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनरेटर फिरवले जाते आणि विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. बरोबर? विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. बघा तुम्हाला दाखवतो परत डायग्राम समजावून सांगतो बघा. एक सेकंड. इकडे बघा. हा सूर्य आहे. बरोबर? ही सौर ऊर्जा आहे. या सौर ऊर्जेचा वापर होतो. हे पॅनल असतात बघा या ठिकाणी. हां. पॅनल असतात आणि शोषक असतात. तर या ठिकाणी काय होतं, हे जे पाणी आहे, हे बघा इथून ते निळ्या रंगाचं थंड पाणी आहे. पण पुढे गेल्यानंतर ते गरम होतं. लाल रंगाचं गरम पाणी होतं बघा इथे. ही वाफ तयार होते इथे. काय तयार होते? वाफ. बरोबर? आता या वाफेचा उपयोग करून काय होतं, हे टर्बाईन फिरतात. काय होतात? हे टर्बाईन्स फिरतात. बघा. हे 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 जे दाखवलं का ऍक्च्युली इथे असतात. हे टर्बाईन फिरतात. ते बघा लाल रंग दिसतो मला आपलं ब्ल्यू म्हणजे थंड पाणी आणि हा जो तुम्हाला ऑरेंज वगैरे रंग दिसतोय हे गरम पाणी. हे गरम पाणी इकडे जातं. पाण्याची वाफ आहे ऍक्च्युली ती गरम पाणी म्हणजे पाण्याची वाफ आहे. टर्बाईन फिरतात. टर्बाईन फिरले संगणकाला जोडले असतात. टर्बाईन फिरल्यामुळे इथे जनित्र आहे. ते जनित्र फिरतं आणि तुम्हाला काय मिळते? इलेक्ट्रिसिटी मिळते. पाणी पुन्हा कूलिंग टॉवरकडे जातं. पाणी थंड होतं. थंड पाणी पुन्हा याच्याकडे जातं. गरम होतं. पाण्याची वाफ होते. हे प्रक्रिया सतत चालू राहते. प्रक्रिया सतत चालू राहते बघा. परत थोडं शॉर्टमध्ये सांगतोय. पाऊस भरलेला आहे भरपूर बाहेर. चला. खूप छान धडा ऍक्च्युली छान होता. थोडासा लेंदी वाटला पण धडा छान होता ऍक्च्युली. तुम्हाला समजणारी खूप काही गोष्टी यामध्ये कळल्या असतील किंवा नसतीलही. बघा. तर इथे काय करतो व्हॉट वी यूज हिअर वी यूज ॲब्झॉर्बर्स वी यूज ॲब्झॉर्बर फॉर जनरेटिंग स्टीम जनरेशन होते बघा. हे बघा इथपर्यंत हे ऑब्झर्वर आहेत. हे ऑब्झर्वर तुम्हाला या ठिकाणी दाखवलं बघा या ठिकाणी. ब्लू कलर इज कूल वॉटर. ठीक आहे. त्यानंतर हे हॉट वॉटर किंवा स्टीम तयार होते इथे. ही स्टीम या ठिकाणी पुढे जाऊन दिस स्टीम इज देन used to rotate turbines, they rotate generators, you get power. Then the steam is cooled in the condenser cooling tower इथे बघा. And then again it is transferred to the रिसायकलिंग या ठिकाणी पाठवतात बघा. अशा प्रकारे. Get it? आपल्याला कुठे कुठे वापरतात इथं नॅचरल गॅसने किती बघा स्क्रीनवर लक्ष द्यायचंय. आवाज बंद ठेवायचा आहे. धडा संपलाय. टेन्शन घेऊ नका. खूप मोठा धडा नाहीये. संपलाय धडा. आता जगामध्ये जगामध्ये किती प्रमाण आहे आणि भारतामध्ये किती प्रमाण आहे? तर कोळसा. कोळसा जगामध्ये वापरला जातो 41%, भारतामध्ये वापरला जातो 60%. नैसर्गिक वायू जगामध्ये वापरला जातो 22%, भारतामध्ये वापरला जातो फक्त 8%. जलविद्युत प्रकल्प जगामध्ये आहे 16%, भारतामध्ये आहे 14%. अणुऊर्जेचा काही वापर आहे तर जगामध्ये 11% वापर आहे, भारतामध्ये फक्त 2% अणुऊर्जेचा वापर आहे. पेट्रोलियम पदार्थ जगामध्ये 4%चा वापर होतो, आपल्याकडे 0.3%चा वापर होतो. आणि नूतनीकरण जे काही क्षमता आहे, स्रोत आहे जसं पवन ऊर्जा आहे, सौर विद्युत आहे वगैरे, तर जगामध्ये 6% वापर होतो, तर भारतामध्ये 15.7% त्याचा वापर होतो. बरोबर? तर अशा प्रकारे काही ठिकाणी भारत पुढे आहे, तर काही ठिकाणी भारत अजूनही थोडंसं मागे असं म्हणता येईल आपल्याला. सॉरी. येस. सो वेअर बघा. coal, natural gas, hydroelectric energy, nuclear energy, petroleum and renewable sources. This is how the world is using world scenario काय आणि हा इंडियाचा सिनेरियो काय आहे बघा. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा धडा संपलेला आहे. काही प्रश्न तर थोडक्यात बघूया. जास्त वेळ नाही घेणार तुमचा मी. सी काय दिलं तुम्हाला प्रश्न क्रमांक तुम्हाला जोड्या लावणं वगैरे आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे शब्दकोडे सोडवा हे पण तुम्ही करू शकता. प्रश्नोत्तरे खूप सोपी आहेत. तुम्ही स्वतःहून जेव्हा प्रयत्न फक्त थोडी मोठी आहेत. सोपी आहेत पण मोठी आहेत. बरोबर की नाही? सोपी आहे पण मोठी आहे थोडीशी. येस. सो येस हिअर. क्वेश्चन आन्सर बघा काय काय जेवढे जमते तेवढे क्वेश्चन मी तर म्हणतो सोडवा. जर तुमच्याकडे असेल काही सोर्सेस जसं की